मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राला यावर्षी महापुराच्या संकटाने जबर फटका बसला। अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कटले। या पार्श्वभूमीवर महापुराची नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणे, त्याचे परिणाम आणि भविष्यातील उपाययोजना यावर आधारित महापूर कारणे आणि उपाय या तज्ज्ञांच्या अभ्यास अहवालाचे प्रकाशन छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठात करण्यात आले। हा अहवाल ज्यांच्या अध्यक्षतेखाली तयार झाला त्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता मेधा पाटकर म्हणाल्या, जे काही मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर सारख्या काही प्रमाणात नांदेड, जालना या सुद्धा जिल्ह्यामध्ये झालेलं आहे, ते देशभरातलं चित्र एक प्रकारचं प्रकट होणार असं आहे। आणि ते इतकं गंभीर आहे की जसं आत्ता संजय भाऊंनी सांगितलं की हे सगळं जागतिक पातळीवरती जे काही घडतं आहे त्याची चर्चा तर अगदी कोपनहेगन, रिओ दि जेनेरोपासून पॅरिसपर्यंत आणि आता बेलेममध्ये ब्राझीलच्या चालूच आहे। आणि पैशांची लेनदेन हा तिथे फार महत्त्वाचा मुद्दा बनतो आहे की विकसनशील मानलेल्या देशांना विकसित मानलेल्या सो कॉल्ड अशा देशांनी किती द्यावं, पण ते काही केवळ पैसे देत नाही आहेत। 100 बिलियन की 100 ट्रिलियन हा आजचा ब्राझीलमधला मोठा मुद्दा आहे, डॉलर्स। पण प्रत्यक्षामध्ये मुद्दा मोठा हाच आहे की खरोखर विकसित ज्याला म्हटलं जात आहे त्या प्रकारची जीवन प्रणाली, त्या प्रकारची अर्थप्रणाली, त्या प्रकारची राजनीती, विकासनीती या सगळ्यामधून अगदी भारतासारख्या देशापर्यंत काय येत आहे। 2024 मध्ये सर्वाधिक तापमान वाढ झाली आहे आणि आता तिचा पृथ्वी दिवस साजरा होतो, ती आता अगदी कडेला टोकावर आलेली आहे असं जाहीर झालेलं आहे। आणि 1500 वैज्ञानिकांनी चेतावणी दिलेली आहे की केवळ शेतं आणि पिकच नाही तर मानवजात संपुष्टात येण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण मराठवाडा इथे लातूरसाठी आम्ही त्या भूकंपानंतर तर होतोच, परंतु लातूरसाठी दिल्लीहून ट्रेननी पाणी आणावं लागत अशा प्रकारचं नाही, दिल्लीहून ट्रेनमधून पाणी आणलं गेलं होतं, हो की नाही, अशी परिस्थिती होती। अशा अवर्षण दुष्काळग्रस्त अशा क्षेत्रामध्ये जे काही होतं आहे महापुराच्या निमित्ताने ते खरोखर फार विचारात घेण्यासारखं आहे। एकतर जे उद्ध्वस्त झालं आहे त्यांचं दुःख आपल्या मनामध्ये असलं पाहिजे, परंतु खरोखर आपण पुरे पडतोय का हे सगळं थांबवण्यासाठी जे काही करायला हवंय त्याबाबत, आणि जे काही घडतं त्याच्यानंतर जे काही करायला हवं त्याबाबत हा प्रश्न आज ह्या अहवालातून सुद्धा आज आपल्या समोर उभा आहे। आणि तो शासनकर्त्यांच्या समोर सुद्धा समाजाच्या बरोबरीने उठवणं हे आपलं कर्तव्य आहे असं अहवालाच्या निमित्ताने आम्ही म्हणतो आहे। आज आपण पाहतो आहोत की खरोखर हा अभ्यास आणि कृती गट दोन्ही याला म्हटलं पाहिजे, खरं केवळ अभ्यास गट नाही म्हटलं पाहिजे, पण यातून जे काही समोर आलेलं आहे ते इतकं गंभीर आहे की आपदाग्रस्त शेवटी कोण होत आहेत, ज्यांच्याबद्दलचा अखंड आज आपण सुरुवातीला गायला, स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे, माझं तर मन भरून आलं होतं की खरोखर जे कष्टकरी आहेतच तेच भोगतायत हे सगळे आघात। मग ते नदी किनारीचे मच्छीमार असोत की ते पशुपालक असोत, लडाखमधले असोत की महाराष्ट्रातले असोत, सर्वजण जे शेतकरी, शेतमजूर, निसर्गावर अवलंबून राहणारे आणि आपल्या सादगी आणि स्वावलंबन आणि काफी आता मध्य प्रदेशातून आल्यामुळे चॅनेल हिंदी सुरू आहे, माफ करा मला, या सगळ्या मूल्यांच्या आधारावरती ज्यांची जीवन प्रणाली आणि अर्थप्रणाली राहिलेली आहे त्या सर्वांवरच आघात होत आहेत।
जे हे सो कॉल्ड ग्रीन हाऊस गॅसेस, जे खरोखर ग्रीन नाही आहेत, पण आता ही एक पद्धत सुरू झालेली आहे. एनर्जी पण अडाणीची असेल तर ग्रीन एनर्जी म्हणा. एअरपोर्ट जर शेती नासवून येणार असेल तर ग्रीन एअरपोर्ट म्हणा, ग्रीन फील्ड एअरपोर्ट. हे सगळं हास्यास्पद आहे. परंतु खरोखर हे जे जलवायू परिवर्तन झालेलं आहे, ज्याच्यामध्ये हे जहरीले वायू हे सगळा नाश करतायत, त्यांच्यामुळेच, त्यांच्या वर जाण्यामुळेच ढगफुटी होते आहे. हे सगळं आता बोलायला लागलो तर खूप वेळ जाईल. परंतु ह्या सर्वाच्या संदर्भामध्ये आपण आज पाहतो आहोत की जल, जंगल, जमीन, पहाड, नद्या, हवा या सर्वावरती काय आघात होतो आहे, आणि या सर्वांची जी एक पर्यावरणीय व्यवस्था, इकोसिस्टीम मानली जाते, त्याच्यावरती काय आघात होतो आहे आणि तो का होतो आहे. आणि हे थांबवणं शक्यच नाही असं मला तरी वाटत नाही म्हणावं. कारण क्लायमेट चेंज झालेला आहे, तो मानव निर्मित आहे, शासन निर्मित आहे, समाज निर्मित आहे. तर मग सगळ्यांनीच आपापली जबाबदारी उचलली पाहिजे. हेच आवाहन आणि त्याच्या मार्फत आव्हान हे आपल्याला ह्या छोट्याशा पण आपल्या योगदानातर्फे उभं करायचं आहे. हे फार आवश्यक आहे, कारण आज खरोखर मराठवाड्यात जे काही झालेलं आहे त्यातल्या आमच्या अभ्यास गटाने बीड, धाराशिव, आता नाव बदलतं पण परिस्थिती तीच असते पर्यावरणीय. औरंगाबादचं नाव बदलले पण आम्ही औरंगाबादच म्हणतो, आणि उस्मानाबादचं बदलले आम्ही उस्मानाबादच म्हणतो. पण ह्या बीड, धाराशिव आणि सोलापूर या 3 जिल्ह्यांमधलं पाहिलंय. आणि नितीननी आज थोडंसं एका गावाच्या निमित्ताने सुद्धा जालनाचं चित्र उभं केलंय. या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जे काही झालेलं आहे त्याबद्दलची केवळ पाहणी, सर्वेक्षणच नाही तर त्याचं विश्लेषण सुद्धा या अहवालात आलेलं आहे. हे विशेष मला वाटतं महत्त्वाचं. आणि त्याच्याबद्दल आपण विचार करायला गेलो तर आपल्याला हे पाहायला पाहिजे की एखादी नदी, सीना नदी 4 जिल्ह्यातून वाहते आणि भीमेला मिळते, आणि भीमा आणि उजनी एकत्रित कधी कधी पाणलोट आणतात. पण ह्या नद्यांवरती काय आघात होतो आहे आणि कशा कशा प्रकारे हे समजणं आवश्यक आहे. आणि ती एकीकडे माता मानली जाते, पूजन होतं, नमन होतं, पण दुसरीकडे काय भोगते आहे याचा विचार करणं आवश्यक आहे. एकतर नदीला अविरल न वाहू देणं, याच्यामुळे ती सुद्धा तडफडून उडते आहे, आणि मग तिला दोष देता येणार नाही. आपण पाहतो आहोत की रिव्हरफ्रंट सारखे प्रोजेक्ट सुद्धा, अगदी नदीचा काही पात्र आपण थोडंसं शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं असेल तर त्याची दखल घ्यावी लागते, हे निश्चित आहे. पण अवैध रेत खणी चालू आहे नर्मदेमध्ये. आम्ही नर्मदेचं पाणी का पिण्यालायक आता नाही हे 4 टेस्ट रिपोर्टमधून सांगतो आहे. तर ते सगळं तिथे पाहतो आहे, आणि ते कोर्टाच्या आदेश आले तरी सुद्धा उल्लंघन करून माफिया पुढे नेत आहेत. हे महाराष्ट्रातही तापीचं नदी पहा की कोकणातल्या नद्या पहा, सगळीकडे होत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये नदीच्या पात्रावरती कॉन्क्रिटीकरण करणं आणि तिचं एकूण वाहण्याचं रुंदीकरण, खोलीकरणाची तर आपण बोलणं केली, पण रुंदीकरण सुद्धा कमी करणं की ज्याच्यामुळे पाण्यामध्ये जे काही प्रदूषण असेल तेही जास्त, त्याचं पर्सेंटेज वाढतंच. पण त्याचबरोबर कधी वरून जर पाऊस आला तर ती तडफडत एखाद्या मुलीला आपण ती कुठे प्रेमविवाह करते म्हणून ते करू द्यायचं नाही म्हणून बांधून ठेवलं तर ती ताडकन तोडून जाईल, तशा प्रकारचं नदीचं वर्तन आपण पाहतो. आज आपण हे पण पाहतो की नद्या इतक्या प्रदूषित झालेल्या आहेत की एकेका उद्योगाचं पाणी येत आहे. पोल्युशन कंट्रोल बोर्ड हा पॉलिटिकल कंट्रोल बोर्ड झालेला आहे. ते नुसते अहवाल काढतात, 500 पानांचे अहवाल मी पाहिलेले आहेत. अगदी क्षिप्रा नदी उज्जैनच्या महाकालच्या काठची जिथे लाखो लोक जातात, ते फोटो घ्यायला माझ्याबरोबर बसले तर मी त्यांना विचारते, तुम्ही क्षिप्रा पाहिली आहे का, तिच्याबरोबर फोटो घेतलाय का? हो ताई, खराब तर दिसते, एवढंच म्हणतात. पण महाकालाची पूजन करतात, नमन करतात, मनन नाही करत. ह्याच कुठेतरी कमजोरी, याचा मुद्दा आहे. आणि त्याच नद्यांमध्ये सगळी घाण जाते आहे,
शहराची जाते आहे, शेती अजैविक झाल्यामुळे ती पण जाते आहे. अशा परिस्थितीमध्ये नद्या या दूषण देण्याची गोष्ट नाही आहे, त्या प्रदूषण भोगत आहेत. आणि ते प्रदूषण अशा महापुराच्या निमित्ताने जर सगळीकडे पसरलं तर किती आजार पसरतील, किती महारोग होतील महापुराच्या निमित्ताने, किती जनावरं त्यामुळे पण मरली असतील, हे विचार करणं आवश्यक आहे. पण अशा नद्यांना म्हणून अविरल बहने दो, निर्मल रहने दो, हा केवळ एक घोषणा किंवा संकल्प झाला पाहिजे, हे आपल्याला आज या निमित्ताने कळलं पाहिजे. महाडचं उदाहरण संजय भाऊंनी उल्लेख केला की कशा प्रकारे नद्यांवर आघात होतोय. ह्या इन्फ्रास्ट्रक्चर नावाने जे सुप्रास्ट्रक्चर बनतं आहे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे की गोवा एक्सप्रेस हायवे बनला मुंबईपासून, आणि कोकण रेल्वे जी आपल्याला हवी होती, आपल्या दंडवते नानांनी ती आणली तेव्हा सगळ्यांनी स्वागतच केलं. परंतु ती कुठून न्यायला पाहिजे, तो पूल असेल, एक्सप्रेस हायवे असेल, तर त्याच्या खालून नदीला निकासाची, विसर्गाची किती जागा ठेवली पाहिजे, आउटलेट्स किती असले पाहिजेत, हे विचारात न घेता हे सगळं सुप्रास्ट्रक्चर बांधलं जातंय, ज्याचा गर्वाने उल्लेख होतो की आम्ही इतके 1000 कोटी रुपये आता जाहीर केलेले आहेत. आणि त्याचा परिणाम काय होतो, सावित्री सारखी ती महाडच्या रायगड जिल्ह्यातून वाहणारी नदी, ही जी काही किलोमीटर 2 किलोमीटरच्या वर वाहत होती, ती 700 मीटर आकुंचित झाली. आणि त्यामुळे मग महाड बुडलं, हजारो घरं बुडली, हजारो गाड्या नष्ट झाल्या, हे सगळं आपण पाहतो. आणि त्या नद्यांचं पाणी ज्यातून जिथून येतंय त्या कॅचमेंटवरती जो परिणाम होतोय, तो परिणाम सुद्धा फार महत्त्वाचा आहे. कारण त्या कॅचमेंट, मला आपण अगदी डायरेक्टली ड्रेनिंग कॅचमेंट तेवढं तरी विचारात घ्यावं की जे जलग्रहण क्षेत्र आहे तिथली झाडं म्हणजे हिरवं आच्छादन हे संपवून टाकायला काही हरकत नाही असं जेव्हा म्हटलं जातं. जसं हसदेव अरण्य तुम्ही ऐकलं असेल, जिथे संघर्ष चाललाय छत्तीसगडमध्ये, ते जर संपलं तर तिथलं हसदेव बांगो धरण पण संपुष्टात येणार आहे. म्हणून विलासपूर शहरवासी सुद्धा लढत आहेत, केवळ आदिवासी नाही लढत आहेत, हे आम्ही तिथे जाऊन पाहिले. अशा परिस्थितीमध्ये त्या कॅचमेंटमधलं हिरवं आच्छादन संपणं हे जर झालं तर मग निश्चितच त्या नद्यांचा काळ आणि पूर हे दुष्ट चक्र भोगण्याचा काळ त्यांच्या समोर आलेला आहे, हे निश्चित. आणि तसंच आज होतं आहे. कारण कुठेही पाणी जे अगदी पर्कोलेट करून खाली घेऊन विहिरी भरणारे, नद्यांना वाहतं ठेवणारे अशी जी झाडांची तळमुळं आहेत ती सुद्धा उखडली जातात. हे तर वर्णन आपण ऐकलंच सुनीती सारख्यांकडून. तर त्यामधून नदी सुद्धा एक प्रकारे उखडली जाते आहे. आणि हे सगळं जे होतं आहे ते वाढतं शहरीकरण, वाढतं औद्योगिकरण, याचा उल्लेख तुम्ही प्रत्येक प्लॅनमध्ये सरकारच्या सुद्धा मिळेल. मी आपदा प्रबंधनवरती जास्त लक्ष दिलं की काय नेमकं म्हटलेलं होतं आणि काय नेमकं होतं आहे ह्या महापुराच्या संदर्भामध्ये. तर केव्हा झालेले आहेत हे प्लॅन्स महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यातले, कुठला 2022चा आहे, कुठला 2023चा आहे, एखादाच अहमदनगरचा 2024चा आहे. नाहीतर राज्यस्तरीय जो आपदा प्रबंधन कायदा आहे 2005चा, म्हणजे आपत्ती प्रबंधन अहवालामध्ये सगळं चांगलं अनुवाद केलेला आहे. तर त्या कायद्याच्या आधारावरती जे नियोजन व्हायचं आहे त्या नियोजनामध्ये काय म्हटलेलं आहे, कुठेतरी उल्लेख आहे औद्योगिकरण, शहरीकरण याच्यामुळे वाढलेलं आहे, कुठेतरी उल्लेख आहे महापूर काय येतो आहे त्याच्याबद्दल, की बंधारे दुरुस्त झालेले नाहीत वगैरे वगैरे. पण प्रत्यक्षामध्ये त्यावरती किती लक्ष आहे हा प्रश्न आता अगदी प्रदीप भाऊंपासून सर्वांनी उठवलेलाच आहे आणि तो आपल्याला उठवणं आवश्यक आहे. आपण हे पाहतोय की जे नियोजन होत आहे त्याच्यासाठी कायदे कितीही असले तरी सुद्धा खरोखर घटनेने राज्याला तर अधिकार दिलेलाच आहे. स्टेट लिस्टमध्ये 17वं कलम आहे. पण राज्याबरोबर आंतरराज्य नद्यांवरती केंद्राला सुद्धा अधिकार आहे.
ते आम्ही नर्मदेमध्ये भोगतोच आहोत. अलामट्टीच्या निमित्ताने सांगली कोल्हापूर याच्यावरती आम्हाला जेव्हा हे करावा लागला, सुनीतीताईंनी ज्याचा उल्लेख केला, तो हा 2005चा अहवाल. आणि अगदी गेल्या वर्षीपर्यंत सिद्धरामय्या सरकारने संवेदना दाखवली म्हणून कुठेतरी 307 गावं सांगली कोल्हापूरमधली बुडण्यापासून वाचली. परंतु त्यासाठी सुद्धा काय काय करावं लागतं सर्वांना हे सांगणं सुद्धा कठीण आहे. पण अशा सगळ्या आंतरराज्य नद्यांवरची धरणं असोत की राज्यांतर्गतच्या नद्यांवरची धरणं, बंधारे हे सगळे असो, याचा पोस्ट फॅक्टो रिव्ह्यू तर होतच नाही. आमच्या वर्ल्ड कमिशन ऑन डॅम्सनी पूर्ण दुनियेतल्या हजारो नद्यांचा आणि धरणांचा अभ्यास केला. ते चीनचं 3 गॉर्जियस असो की भारतातलं नर्मदा असो, त्यावेळेला सुद्धा चिडचिडले होते सर्वजण. पण ते सगळं सहन करून सुद्धा आपल्याला ह्या अभ्यासाच्या अहवालाच्या निमित्ताने केवळ सुरुवात करून देऊन आपापल्या क्षेत्रातल्या प्रत्येक नदी खोऱ्याचा अभ्यास, प्रत्येक धरणाचा अभ्यास हा करावाच लागेल. आणि आत्ता कोणीतरी उल्लेख केला की गांधी युनिव्हर्सिटी सारखी युनिव्हर्सिटी जर करत नसेल तर मग कोण करणार. त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत की यावरती तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही लावावं, एक एक छोटासा स्टडी ग्रुप बनवावा आणि महाराष्ट्रातल्या निदान मोजक्या नद्या, तर औरंगाबाद वाचलंय, गोदावरी इथूनच जात असली तरी सुद्धा हेही नसे थोडके, परंतु कधी वाचेल आणि कधी वाचणार नाही हे आत्ता सांगू शकणार नाही. अशी परिस्थिती असताना खरोखर हा अभ्यास तत्काळ होणं आवश्यक आहे. आणि हा अभ्यास जर झाला तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील ज्याच्यावरती अनेक कोर्टाचे निर्णय सुद्धा आहेत. पण आज कोर्टाचे निर्णय सुद्धा बदलत आहेत. आत्ताचा नवीन बदलाव जो झालाय, जो देसरडांनी माझ्या नजरेला आणला आणि मी पण चकित झाले, कारण त्या मुद्द्यावर आम्ही सतत बोलत होतो. कारण कुठल्याही योजनेला मंजुरी देण्यासाठी पर्यावरणीय परिणाम काय होणार, त्याचा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट आणि सामाजिक परिणाम, सामाजिकमध्ये आर्थिक, पर्यावरणीय सर्व येतं. कारण शेवटी माणूस भोगतो, जीवजंतू भोगतात, जनावरं भोगतात, तर त्याचा सुद्धा सोशल इम्पॅक्ट असेसमेंट हे दोन्ही घालूनच योजना आखली पाहिजे. यासाठी आम्ही खूप NAPMनी खूप याच्यावरती लक्ष घातलं, अगदी दिवस रात्र काम केलं. 2013चा कायदा आला 1894चा जाऊन, तो केवळ भूसंपादन बदलण्यासाठी नाही तर योजनेचं विकासाच्या नावाने जे नियोजन होतं ती प्रक्रिया बदलण्यासाठी, त्या प्रक्रियेत कोणाचं स्थान आहे, कोणाचा सन्मान असायला हवं, काय काय कंडिशन्स, अटी असायला हवा ते करण्यासाठी. आणि आता जस्टिस ओकान सारख्यांनी जे काही एक चांगलं जजमेंट दिलं त्या मुद्द्यावरती, जो मुद्दा बदलण्याचा पूर्ण प्रयत्न 2020च्या एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटची नवीन नोटिफिकेशन येत होतं 2006 नंतर, पण ते थांबलं. पण प्रकाश जावडेकरांचं मंत्रिपद मला वाटतं त्याच्यामुळेच गेलं असणार, कारण त्यांनी नाही पुढे जाऊ दिलं होतं ते, हेही नसे थोडके. परंतु आज त्यातला एक मुद्दा की कुठल्याही योजनेचं योजनेतर म्हणजे योजना पुढे न्यायची आणि नंतर अभ्यास करायचा, नंतर मंजुरी दिली तरी चालेल, तर हे जस्टिस ओका आणि जस्टिस भुयान यांनी नाकारलं होतं. ते आता सुप्रीम कोर्टाने त्याला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे आज मी आत्ता कर्नाटकमध्ये होते, होन्नावर पोर्ट, हजारो मच्छीमारांवरती जो परिणाम होणार आहेत, अशी बंदरगाह, अशी एअरपोर्ट पुरंदर सारखी ज्यांना समर्थन आपण देतो, तो विकास विरोध नसतो. विकासाच्या नावाने विनाश किती होणार, विस्थापन किती होणार आणि त्याचा फायदा हा खरोखर किती समतावादी, न्यायवादी प्रकारे सर्वांना मिळणार आणि किती विषमता उलट वाढवणार, याचा अंदाज, याचं विश्लेषण आणि त्याच्या आधारावरती मंजुरी द्यायची की नाही एखाद्या प्रकल्पाला हे ठरवणं, हे कायद्यांतर्गत असताना ते सगळं जर बदललं तर मग काही बोलायचं राहणारच नाही. अशी परिस्थिती आज आहे, हेही आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून आज खरोखर या निमित्ताने जे काही समोर आलेलं आहे ते हेच आहे की कशा प्रकारे जी धरणं बांधली गेली किंवा जे हायवे, फ्लायओव्हर्स झाले, जे मोठमोठे महारस्ते, महामार्ग झाले, नाव तर समृद्धी महामार्ग,
पण त्याच्यामध्ये नेमकं काय काय गेलं आणि त्या महामार्गावरती सुद्धा पावसाळ्यात काय परिणाम झाले, आणि शक्तिपीठ महामार्ग झाला तर किती हजारो हेक्टर जमीन जाईल, आणि ती केवळ मंदिरांच्या मार्फत जाणार रस्ता म्हणून आहे का, काय काही किलोमीटर दूर आहे समृद्धी मार्गापासून, त्याची गरज आहे का, हा विचार केला पाहिजे. पण ह्या प्रकारे विचार करण्यासाठी कोण जबाबदार, हा प्रश्न तर आपण उठवतोय, परंतु आपण सर्वांनी म्हटलं पाहिजे की आम्हीच जबाबदार. आणि तो मुद्दा सोमीनाथ घोळवेंच्या याच्यामध्ये फार योग्य प्रकारे आले. ज्यांना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो, त्या जर खरोखर स्वराज्याच्या दिशेने स्थान आणि सन्मान मिळवतच नसतील, त्यांना अवकाशच नसेल या सगळ्या नियोजनामध्ये, तर मग वरून थोपवल्यासारखाच विकास येणार, महापूर येणार, सुनामी येणार, पहाड कोसळणार, जोशीमठ सारखा हे सगळं होणार. आणि त्यामुळे विकासाची उद्दिष्ट, विकासाची खरोखर अंतिम मंजिल काय आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे पाहणं आवश्यक आहे. आणि त्यामध्ये आपल्या सर्वांची भूमिका मध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय, याच्यावर मला तरी जास्त जोर द्यावासा वाटतो. आणि आपण शर्मिंदा होतो की आपण जिथे शहरात राहत असाल की गावामध्ये राहत असाल, तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला बळकट करणं, ती ग्रामसभा असेल की वॉर्ड सभा, नाही वॉर्ड खूप मोठा युनिट असतं, वस्ती सभा असेल, याच्यावरती जोर देणं, हेच आम्ही मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये असो की नर्मदेच्या खोऱ्यात असो करतो आहोत. आणि त्याकडेच आपल्याला तरुणांच्या पुढाकारामार्फत जाणं आवश्यक आहे असं मला वाटतं. हे सगळं या महापुराच्या निमित्ताने आता उघडकीस आलेलं आहे की हे होत नाहीये. आणि त्यामुळे आज आपण जे काही आता इथे अनुभवलेलं आहे त्यामध्ये खरोखर काय आवश्यक आहे पाहणं, की जल जंगल जमीन वाचवण्यासाठी जे लढतायत त्यांच्यावरती आघात होत आहेत. मग ते गडचिरोली चंद्रपूर मधले असोत की उत्तराखंड मधले की हिमाचल प्रदेश मधले असोत, आपण त्यांच्यासोबत उभे राहिलं पाहिजे. आणि ह्या महापुराच्या निमित्ताने जे ध्वस्त झालेले आहेत त्या लोकांना सुद्धा आपण पुढाकार द्यायला पाहिजे. केवळ आपण पुढाकार घेऊन चालणार नाही. आणि त्यांनी जर म्हटलं की आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला, आमच्या ग्रामपंचायतीलाच नव्हे ग्रामसभेला न विचारता तुम्ही पुढे गेला आहात आतापर्यंत, आता याच्या पुढे आमच्याशिवाय तुम्ही नियोजन करायचं नाही, तर गाव किंवा छोटीशी मायक्रो वॉटरशेड ही सुद्धा एक एकक युनिट मानून जर नियोजन झालं, ज्याच्याबद्दल घारे आता राहिले नाहीत, विलासराव साळुंके राहिले नाहीत, या सगळ्यांनी किती योगदान महाराष्ट्रामध्ये दिलं होतं. आम्ही त्यांच्या प्रेरणेने काम सुरू करत होतो, परंतु ते आज कुठेही चित्र धरातळावर दिसत नाही. आणि म्हणून आपल्याला आता महापुरामध्ये जे काही झालंय त्याच्या संदर्भात सुद्धा ग्रामीण संस्थांना आणि शहरामध्ये सुद्धा काही परिणाम झालेले आहेत, तिथल्या वस्ती सभांना उभं करणं हे आवश्यक आहे. सामाजिक आणि पर्यावरणीय समस्यांवर काम करणारे संजय मंगला गोपाल यांनी देखील यावेळी आपलं मत मांडलं. ते म्हणाले, पण आपण मराठवाड्यात आहोत, मराठवाड्याबद्दलचं जे आकलन आलं समोर, 483 पैकी मराठवाड्यातल्या 483 पैकी 451 मंडलामध्ये गेल्या 15 वर्षात सातत्याने अवर्षण किंवा पूर परिस्थितीचा सामना लोकांना करावा लागतो. इथल्या लोकांना माहिती असेल, सुमारे 7 लाख हेक्टर पिकाची नासाडी इथे झालेली आहे मराठवाड्यामध्ये. 104 मनुष्यबळी आणि 2500 जनावरांबद्दल आपण विसरून जातो. खरं तर धाराशिवमध्ये जे पशुधन आम्ही पाहिलं त्याच्यावर असणारी अनेक उद्योग बघितले. काही लोकांनी मला सांगितलं की इथलं ते जे सातारी कंदीपेढे आहेत ते म्हणाले मराठवाड्याच्या दुधावर सातारवाले कॉलर ताट करतात, इथलं दूध तिथे जातं. त्यामुळे हा जो सगळा एक शेतकऱ्यांनी स्वतः शेती आणि शेतीजन्य उद्योग याच्यामधनं जे सगळं फळवलंय फुलवलंय त्या सगळ्याची ही नासाडी आहे. याचा वैश्विक जो संदर्भ आहे, औद्योगिकरण सुरू झाल्यापासून म्हणजे 1900, देसरडा सर समोर बसलेले आहेत, 1900 सालापासून जर आपण पृथ्वीच्या तापमानाकडे बघितलं आणि जेव्हा केव्हा पृथ्वीच्या तापमानाची नोंद उपलब्ध आहे तेव्हापासूनचं पाहिलं, तर आज 2025 साली सरासरी तापमान वाढ जी झालेली आहे ती अशीच चालू राहिली
बिझनेस ॲज युज्युअल असं म्हणतात. म्हणजे आपण सध्या ज्या रीतीने देश चालवतोय, जमिनीकडे निसर्गाकडे पाहतोय आणि ओरबडतोय, हे असंच बिझनेस ॲज युज्युअल चालू राहिलं तर तापमान वाढ एवढी झालेली असेल की इथे बसून आपल्याला चर्चा पण करता येणार नाही, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तापमान वाढ जागतिक हवामान संस्था जी आहे त्यांनी एप्रिल महिन्यात असं सांगितलेलं आहे. आपण आता नोव्हेंबर महिन्यात बसलेलो, 2025च्या एप्रिल महिन्यात जागतिक हवामान संस्थेनं जाहीर केलं होतं की 2025 हे वर्ष महापूरमय वर्ष असणार. त्यामुळे हे काही अकस्मात घडलंय वगैरे नाही. आणि म्हणून त्याचा जो निसर्ग निर्मित की मानव निर्मित हा जो संदर्भ सारखा दिला जातोय, काय ती म्हण आहे, आभाळच फाटलं तर कोणाला सांगायचं, असं आपल्याला लहानपणापासून शिकवलंय. पण हे आभाळ का ग रोज रोज दरवर्षी फाटतं, हा नाही प्रश्न विचारायचा, अशी पंचायत झालेली आपल्याला. हे आभाळ फाटतं वगैरे लबाडी आहे. मूळ जे कारण आहे त्याच्याकडे दुर्लक्ष व्हावं. आपण आता बोलतो विमानाने प्रवास करणारे लोक जर ऑनलाईन गेले तर आता नवी मुंबई विमानतळावर येणाऱ्या विमानांचं आणि तिथून उडणाऱ्या विमानांचं बुकिंग सुरू झालेलं आहे. वाद चाललाय त्याला दिबा पाटलांचं नाव द्यायचं की नाही याचा. त्या विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री माननीय प्रधानमंत्र्यांच्या समोर असं म्हणतात, नवी मुंबईमध्ये विमानतळासाठी आम्हाला डोंगर फोडावा लागला, असं अभिमानाने बोलत होत्या. तुम्ही ती व्हिडिओ क्लिप बघा. हरित लवाद, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अडचणी येऊनही आम्ही विक्रमी वेळात हे काम पूर्ण केलं. हे विमानतळ उभारताना वेगवेगळे ना हरकत दाखले हवे होते. माननीय पंतप्रधानांनी घेतलेल्या पहिल्याच आढावा बैठकीत 8 पैकी 7 दाखले मिळाले. कळलं माननीय पंतप्रधान कशासाठी आढावा बैठका घेतात, कसे दमदाटी. म्हणजे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण नागरिकवाले बोलतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य पुरंदरे म्हणतात त्याप्रमाणे अधिकाऱ्यांना, त्या शासकीय कर्मचाऱ्यांना, अनेक कर्मचारी आणि अधिकारी भेटतात चांगलं काम करणारे, म्हणतात अहो इथे तुम्ही या म्हणजे तुम्हाला कळेल. तर मी शेळके मॅडमना काल सांगत होतो की मी पण कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो, काय काय अडचणी असतात व्यवस्थेच्या हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. तेव्हा ही परिस्थिती आज आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये 1976 साली भारत सरकारने राष्ट्रीय पूर नियंत्रण आयोग नेमला. ह्या सगळ्याची दखल घेऊन भारत सरकारचं एक बरं आहे, ते वैश्विक चर्चांना जातात. क्योटो प्रोटोकॉल असेल, आणखीन कुठे असेल, सगळीकडे जाऊन सह्या करतात. मनमोहन सिंग असू दे, नाहीतर विश्वनाथ प्रताप सिंग असू दे, नाहीतर नरेंद्र मोदी असू दे, नाही ते ट्रम्प सारखा असं कोणी आपल्याकडे अजून वेडं निघालेलं नाही की हे हवामान बदल वगैरे कुछ नाही, सब झूठ आहे, आम्ही सगळे अजून नाही जन्माला आले. त्यामुळे ते तिथे जातात आणि मग तिथे काहीतरी सह्या करून आल्यावर त्यांना ते पूर्ण करावं लागतं इथे. त्यामुळे हे आयोग एक नेमला 1976 साली. या आयोगाचा निष्कर्ष आहे, पाऊसमान वाढल्यामुळे पूर येतात हे संपूर्णपणे चूक आहे. हे या भारताच्या आयोगाने सांगितलंय. वाढतं शहरीकरण, पूल, रस्ते, रेल्वे रूळ यांच्या सदोष बांधणी, मेधाताई सांगतील, कोकणातला जो पूर झाला महाड जवळचा, सदोष रेल्वेचा पूल आणि तिथे कार्यकर्त्यांमध्ये आणि अभ्यासकांमध्ये त्याच्यावर जुगलबंदी. जलनिस्सरणामध्ये अडथळे, बेसुमार वृक्षतोड आणि जंगलतोड, हे सांगितलं ना, डोंगर फोडला नवी मुंबई विमानतळासाठी. मुंबईमध्ये आता पश्चिम मुंबई आणि पूर्व मुंबई यांना जोडण्याकरता 4था का 5वा हायवे येतोय. हरित लवादाकडे प्रकरण गेलं, शेवटी नवीन झाडं लावा बरं का, आता तोडायला हरकत नाही, अशी काल परवानगी मिळाली. ते आढावा बैठक घेतली असेल कोणीतरी अधिकाऱ्याने आणि सांगितलं असेल काय आदेश हवा आहे तो. तर हे चालू आहे. आणि त्यामुळे शासनाकडनं या प्रश्नावर किती गांभीर्याने दखल घेतली जाईल, हे आपण किती गंभीर होतोय त्याच्यावर अवलंबून असणार आहे. शेती, दुष्काळ आणि ऊसतोड यांच्याशी संबंधित प्रश्नाचे अभ्यासक डॉक्टर सोमीनाथ घोळवे यांनी सांगितले. नमस्कार. अगोदर सर्वांचा आभार मानतो मी, कारण मला बोलण्याची संधी दिली. पुन्हा समितीमध्ये पण थोडंसं काही विचार मांडण्याचं हे केलं. सर्वांची नावं नाही घेता येणार, परंतु आपल्याला हा महापूर काय नवीन नाही किंवा दुष्काळही नवीन नाही, पण आपण मुळापर्यंत न जाता परिणामावर जास्त चर्चा करत असतो.
त्यामुळं आता पण याच्यामध्ये मी तसंच पाहिलं की मुळापर्यंत जाण्यासाठी आपल्याला धोरणांचं ऑडिट करावं, सोशल ऑडिट करावं लागेल, आपल्याला जॉग्राफिकल करावं लागेल, बायोडायव्हर्सिटीचं करावं लागेल, सगळ्या गोष्टीचं ऑडिट करावं लागेल. पण तशी यंत्रणा किंवा विद्यापीठातूनही तसं काही होताना दिसत नाही. त्याच्यामुळं काही सामाजिक संघटनांना किंवा काही सामाजिक जाणीव असणाऱ्या किंवा त्या क्षेत्रामध्ये पारंगत असणाऱ्या एकत्र येऊन असं काही काम करावं लागतं. खरं तर हा प्रसंग काही चांगला बोलण्यासारखा नाही आहे. कारण आपण शेतकऱ्यांच्या जे आता पाहतो की 52% म्हणतात, कोणी 55% म्हणतात, त्यांच्या जीवनाचा प्रश्न कसा घसरण झालेली किंवा आज पाहिलं तर दर दिवस महाराष्ट्रामध्ये 14 आत्महत्या होत्यात. जर आपल्या 5 आणि 6 हजार वर्षाला जर होत असतील तर त्याचा दिवसाला किती जर असा प्रश्न केला तर तेवढं होतात. आणि त्यामध्ये पुन्हा अशा परिस्थिती येते की जेणेकरून त्यांना उभं राहायचं कसं हा मोठा खूप प्रश्न राहतो. त्याच्यामुळं आता जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये तर 85% हे अल्पभूधारक आहेत आपल्याकडं. आणि त्याचमध्ये जर त्याचं अत्यल्प म्हणजे 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर असणारी 65% जर शेतकरी असतील आणि आपण त्याविषयी विचार करत असू तर ही पूर परिस्थितीचा जर एकंदर विचार करायचा असला तर कुठलंही एक गाव घ्या तुम्ही आणि त्या गावाचं शिवार निवडा आपण पहिला. आणि त्या शिवारामध्ये काय काय नैसर्गिक रचना कशी आहे, तिथलं मातीचं कसं आहे, नद्या किती कशा आहेत, नाले किती आहेत हे पहा, मुरमाड किती माती आहे हे पाहिल्यानंतर एक साधारणतः मी माझं गाव घेतो मुंडेवाडी तालुका केज मधला आणि त्या गावामध्ये पाहिलं तर 700 हेक्टरचा परिसर येतो. हे तुम्ही कुठलंही पाणलोट क्षेत्रामधलं कुठलंही गाव घेतलं तर त्या गावामध्ये तेवढं मुरमाड जमीन आहे. 2 ओढे आहेत, एक ओढा आहे तो 6-7 किलोमीटर आहे, दुसरा आहे 4 किलोमीटरचा आहे. तर ह्या 2 ओढे वाहतात आणि त्याच्यानंतर पाणलोटाचं सुरुवातही तिथून होते. पण यावेळेस पाऊस जास्त झाल्यामुळे पाण्याचं कसं झालं हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. परंतु तिथं ह्या नद्यांचं किंवा तिथलं तर गेल्या 40 वर्षापासून कसलीही बांधबंदी झालेली नाही. 40 वर्ष 78 ते 81 दरम्यान कुठेतरी वडील सांगतात की बांधबंदी झाली, तेव्हा माझा जन्मही झालेला नव्हता. तर तेव्हापासून बांधबंदी नाही. तर तुम्ही कल्पना करा की प्रत्येक 8 वर्षातून एकदा बांधबंदी करावी लागते किंवा CCTVची कामं करावं लागते. त्याची यंत्रणा आपल्याकडे यंत्रणा नावाची गोष्टच नाही की ज्याचं आपण काय निगा राखणारी किंवा पुन्हा करणारी अशी यंत्रणा नाही आपल्याकडे. थोडंसं विश्लेषण करतो आणि लगेच मी पडदेशीने उपाययोजनाकडे येतो मी. पण त्याच्यामध्ये पहा की 30 वर्षापूर्वी फक्त 10 विहिरी होत्या, त्या आता 170-60 विहिरी झालेल्या आहेत. आणि त्या विहिरीचं कुठं घेतलं तर पाणी मिळतं, नदीच्या काठाला, तलावाच्या काठाला. 2 पाझर तलावामध्ये पुन्हा विहिरी खोदलेल्या. विहिरीतला निघाला गाळ तिथंच शेजारी टाकायचा. नदीच्या कडीला विहीर खोदायची, नदीतलं पाणी विहिरीमध्ये घ्यायचं, तिथंच सगळ्या गोष्टी करायच्या. ह्याचं तर पावसाचं पडलेलं माथ्यावर पाणी पडलंय ते पाणी खाली जाणार कुठं? एक तर असं वाटतं की एका टोकाला उभं राहिलं तर खाली एक विमान उतरलं तरी इथं कुठंच अडथळा येणार नाही असे सपाटे झाले, बांधच राहिले नाही. तर जमिनीचं तुकडीकरण झालंय, कसं पाणी थांबणार? आणि त्याच्यामध्ये सरांनी जलयुक्त शिवाराचं सांगितलं, त्याच्यावर मी अभ्यास पण केला. जलयुक्त शिवार 110 गावांना भेटी देऊन 10 दिवस राहिलो त्या गावांमध्ये, अभ्यास केला. तिथं काय झालं, पाण्याची तात्पुरती हे करायचं. आता 6-7 किलोमीटर नदी, त्याच्यातलं 2 किलोमीटर काम करायचं, बाकीचं सोडून द्यायचं. नदीचं खोलीकरण रुंदीकरण केलं की झालं, तात्पुरतं विहिरींना पाणी येतं, मिटलं आमचा दुष्काळाचा प्रश्न. जर असं असेल आपलं नियोजन, आराखडा जर असं असेल तर आपण करणार काय त्या ठिकाणी? बरं, माझं गाव तिथं सोयाबीन घेतलं जातं, त्या सोयाबीनीमध्ये पुन्हा तलावामधलं विहिरी तेच तर सगळं पाहिलंच, कुठं नियोजन नाही, काही नाही. जसं आहे तसं इथं चोले सर पण बसल्या, त्यांनी गावांना भेट देऊन पाहिलं इथं कशा पद्धतीनं गावाचं झालं. आणि पुन्हा तलाव भरले फोन करून म्हणतात आमच्या तलावाला काहीतरी होईल का? हे एकाचं काम नाही. जसं गव्हर्नमेंटची जबाबदारी तसे गावकऱ्यांची पण जबाबदारी एक आहे किंवा ग्रामस्थांची पण एक जबाबदारी आहे की आपण जागृतपणे तिथं शासनाला यंत्रणेला हाताशी धरून किंवा जागृती करणं वगैरे ह्या गोष्टी घडायला पाहिजे. ह्या घडलेल्या दिसत नाहीत मला. मी आता गेल्या ह्याच्यामध्ये दिवाळीच्या टायमाला मी 3 जिल्ह्याला भेटी दिल्यात. बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा आणि सोलापूरचा बराचसा भाग फिरलेलो. जर असं असेल तर काय करायचं? सोयाबीन उत्पादन घेतलं जातं, 80-85% पुन्हा मायग्रेशन होतं, कारण इन्कम सोर्स नाही, पाणी नाही. ह्या अशा परिस्थितीमध्ये असं तर आलं. बरं, किती पाऊस पडला? तर एवढा पाऊस पडला. आता तुम्ही 1 महिन्यानं हे करा, नोव्हेंबरच्या आमच्या गावाला पाणी प्यायला मिळत नाही, कसे जगणार ते?
बरं ह्याच्यामध्ये कुणाची चूक आहे हे त्यांना शेतकऱ्यांना देता येत नाही. शासनाने काय केलं, तुमचं जेवढं उत्पादन वाढेल तेवढं तुमचं इन्कम वाढेल अशी समीकरण बनवलं. उत्पादन वाढलं तर उत्पन्न वाढतच नाही ना, करणार काय तुम्ही? त्याचं उत्पादन वाढलं तर शहरी ग्राहकांना स्वस्त भेटतं, त्याच्यातून सबसिड्या वगैरे त्या भेटतात, त्या ग्राहकांना भेटतात. शासनाच्या नावा शेतकऱ्याच्या नावानं ग्राहकांना सबसिडी द्यायचे किंवा शेती निर्विष्टांच्या कंपन्याला द्यायचे, म्हणायचं आम्ही कामं करतो शेती, आमचं खूप मोठं बजेट आहे, असं पण म्हटलं जातं. थोडा विषयांतर होईल यामध्ये, पण ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे? तटस्थपणे पुन्हा झालेल्या नुकसानीचं तरी होतं का? अतिवृष्टीचं मूल्यमापन होतं का? जर आमच्या गावामध्ये तलाठीच येत नसेल आणि नुकसानीचे पंचनामे जर मुख्यमंत्री योजना दूताकडून करून घेतली जात असतील तर कसं ते पंचनामे होणार? नुकसानीचं मोजमाप कसं करायचं? बरं जमिनी खरडून गेल्यात, त्या नदीच्या कालावधी ह्याच्यामध्ये जमिनी खरडून गेलेली आहे. कुठलं दुसरं घ्या, पाणलोटाचं खालचं गाव घ्या, जमिनी खरडून गेलेली. बरं नदीकाठच्या जमिनी पाऊस एवढा मोठा झाला की त्या चिबडाच्या जमिनीला पेरता येत नाही, तर बिला काहीच नाही. खरीपाचे बी हे गेले, जिथं 15-16 क्विंटल सोयाबीन होत होतं तिथं 2 आणि 1.5 क्विंटलवर आलं. पुन्हा नुकसानीचं काय केलं त्यांनी? जाहीर केलं वेगळं आणि देतात वेगळं. बरं नुकसान जास्त दिवसा म्हणून हेक्टरवर करतात. इथं अल्पभूधारक जर 65% असतील, 85% जर पी असतील, तर तुम्ही गुंठ्यावर का नाही तुम्ही हे करत? गुंठ्यावर नुकसानीचं मोजमाप करायला पाहिजे ना. येतात 85 रुपये, सांगितलं तुम्ही 185 देऊन दिले 85, त्याच्यामध्ये KYC काय कुठले हे केले तर ह्याची KYC 6 KYC करावं लागतं तुम्हाला नुकसानीचे मिळण्यासाठी. बरं यांचे मोबाईल नंबर तरी आहेत का? KYC हा मोबाईल नंबर होत नाही, थंबवर होत नाहीये KYC. जर हे असं असेल, मदतीची काय पीक विम्याचं काय केलं? नुकसान मोजमाप व्हायच्या अगोदर 17,000 रुपये जाहीर करून टाकले. हे कुठल्या पद्धतीने करून टाकतात? म्हणजे शेतकऱ्यांना कुणाचं ताळमेळ नाही ठेवलेलं नाही. प्रत्यक्ष मदत काय मिळते वेगळीच मिळाली. पीक विमा खंड, बरं याच्यातलं सर्वात महत्वाचा घटक, जिथं शेतकऱ्यांनी शेतमजुराचं भांडण लावलं तिथं शेतकऱ्यांना पैसे दिले, शेतमजुरांना काय द्यायचं? खंडकरी शेतकऱ्यांना ते जाता शेती मालकाचे नाव खंडकरी का वगळले त्याच्यामधले? हे असं नियोजन नसतं. गव्हर्नमेंटची जबाबदारी नाही, ही गव्हर्नमेंटची जबाबदारी ही सर्व समावेशक, प्रत्येकाला जिथं नुकसान झालं तिथं काही ना काही तर फुलाची पाकळी मिळणं गरजेचं असतं. पण ती पण घेत नसेल. एकंदर यंत्रणा आहे का गावामध्ये? होऊ शकते का तयार? तुम्ही म्हणतो होऊ शकते. गव्हर्नमेंटला घेऊन सगळ्यांना यंत्रणा होऊ शकते. 22 आणि 25 प्रकारचे जर एका गावावर एम्प्लॉय गव्हर्नमेंट एम्प्लॉय जगत असतील आणि ते गावामध्येच येत ना, फक्त शिक्षक आणि अंगणवाडी सेविका सोडता कोण येतं गावामध्ये? त्याच्यामध्ये कृषी सहाय्यकाची तलाठीची काय जबाबदारी? ते कधी येतात आणि कधी नाही. माझ्या गावामध्ये कृषी सहाय्यक 8 वर्ष झाला आलाच नाही. सांगा त्या शेतकऱ्यांना कुठं जागृत व्हायचं, कसं व्हायचं? हे मी माझ्या गावावरून घेतो, पण प्रत्येक गावाची हे अशी स्थिती. तर त्यामुळं काय होतं की जलसंधारणाची कामं हे करावं लागतील आपल्याला. ते जलसंधारणाची कामं जलयुक्त मधून पण झालेली नाहीत तशी पाहिजे तसं. जिथं लोकसहभाग, लोकवर्गणी आणि लोक जागृत आहे त्या ठिकाणी कामं झाली आणि त्यांनी त्या लोकांनी गव्हर्नमेंटला वगळलेलं आहे. तुम्ही हस्तक्षेप करायचं नाही. तिथला प्रत्येक गावातला ग्रामस्थ हा तितकाच जागृत आहे. त्याला काय पाहिजे हे त्याला कळतं. बाहेरच्या व्यक्तीने, एजन्सीने, कंत्राटदाराने येऊन सांगण्याचं काम नाही येते गावामध्ये की तुम्हाला आम्ही बंधारा देतो आणि तू इथं पाझर तलाव करायचा आणि तिथं हे कर. कुठलं तुमच्या शास्त्रीय पद्धत तुम्ही करून जाता निघून आणि त्याचे परिणाम इथं गावकऱ्यांना भोगावं लागतात. हे कसं जमणार आहे सूत्र? हे सूत्र नाही जमत. त्याच्यामुळे आपल्याला जर करायचं असेल जलसंधारणाची कामं तर मातेवर पडलेलं पाणी जे पळतं त्याला थांबवावं लागेल. पहिल्यांदा पळायला लागलेलं पाणी चालवावं लागेल. चालायला लागलेलं पाणी हे आपल्याला थांबवावं लागेल. थांबलेलं पाणी जमिनीत मुरवावं लागेल आपल्याला आणि जमिनीत मुरलेलं पाणी हे जमिनीच्या अंतर्गत चालावं लागेल. आणि हे शक्य करून दाखवलं गावामध्ये. आज अनिकेत लोहिया सर आले नाहीत, नाही तर त्यांनी सांगितलं असतं होळणा नदीचं काय झालंय. मी आता एक जलयुक्त आपलं कासारगंगाचा एक केलं 3 तालुक्यामध्ये राहणार आहे. त्या गावामध्ये 4 दिवस कंटिन्यू 110 मिलीमीटर पाऊस पडत होता, पण त्या गावाला पूर परिस्थिती निर्माण झाली नाही किंवा त्या गावातल्या एका शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही. ते सांगोला, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील पुस्तक मी मांडलेलं थोडं बाहेर, तो कोणाला हवं असलं तर पाहते. तर अशा पद्धतीनं नियोजन करावं लागेल आपल्याला, तरच आपल्याला त्या मुळापर्यंत जाता येऊ शकेल. दुसरं की पाणलोटाचा आराखडा लागेल. तुम्ही पाणलोटाचं गाव हे मातेवर माझं गाव म्हणून मी सांगू शकतो, पण जर पाणलोटाच्या खालचं, आता मांजरा नदीच्या काठावर माझं गाव येतं, त्या गावामध्ये पाणलोटाची जर वरती कामं झाली, सौताड्याकर कामं झाली, तर खाली आम्हाला केस तालुक्याला त्याच्यापासून
हे मिळेल. सौताड्यापासून खाली कामं होत होत लातूरपर्यंत कामं गेली तर तिथं पूर परिस्थिती निर्माण होणार नाही. आज काय होतं, कामं करतात खालच्या पायथ्याला आणि पूर परिस्थिती येते वरून. सगळे पाठीमागचं पुढचं सपाट होताना आपल्याला दिसून येतं. हे आपल्याला थांबवावं लागेल पहिलं. त्याची जबाबदारी प्रत्येक जशी यांची प्रशासनाची, ग्रामस्थांची पण आहे, शेतकऱ्यांची पण काही जबाबदारी आहे. पण शेतकऱ्यांचा नाईलाज म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात. जसं की शेतामध्ये पाणी अडवलं तर पीक वाया जातं, पीक नाही आलं तर घर उपाशीपर्यंत कर्जबाजारी होईल. एकदा कर्ज एका वर्षाचं पीक वाया गेलं तर 3 ते 4 वर्ष शेतकरी पाठीमागे जातो. नाही तर आत्महत्या वाढलेल्या दिसतात आपल्याला पूर परिस्थिती झाल्यानंतर. पेपरला सुद्धा बातम्या आपण किती प्रमाणात पाहिल्या. तर त्याच्यासाठी आपल्याला लोकसहभाग, लोकजागृती, लोकवर्गणी करावं लागेल. शासनाची यंत्रणा हाताशी घ्यावं लागेल. यंत्रणा खूप सक्षम आहे, फक्त ते चालवणारे गावातले सक्षम पुढारी पण पाहिजे, तालुक्यातले पुढारी पाहिजेत, जिल्हा परिषद सर्कल सारखे पुढारी आपल्याला लागणार आहेत. ह्या सर्वातून आपल्याला काहीतरी धडा घेऊन पुढे जावं लागेल. नाहीतर आहेच आपलं वाळवंट, येर माझ्या मागल्या म्हणल्यासारखं अशी आपली अवस्था होणार आहे. आणि याच्यातून आपल्याला दिवसेंदिवस जे पर्यावरण म्हणतो आपण, त्याची आपण दिवाळखोरी केल्याशिवाय राहणार नाहीत, एवढंच दिसतं यातून. धन्यवाद. जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय यांच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेल्या या अहवालामध्ये प्रदीप पुरंदरे, अतुल देऊळगावकर, नीरज हातेकर, सारंग यादवाडकर, सोमीनाथ घोळवे, संपत काळे, अनिकेत लोहिया या तज्ज्ञ मंडळींचा सहभाग होता.